MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। छगन भुजबळांनी काल सकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली, पण अचानक रात्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंना घेऊन अजित पवार थेट वर्षा बंगल्यावर आले। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनासंदर्भात आता चर्चा झाली का, अशी खलबत पुन्हा एकदा सुरू झाली आहे। पाहूयात। मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की मंगळवारी सकाळी 10 वाजता छगन भुजबळांचा शपथविधी झाला। आणि रात्री 10:30 वाजता अजित पवार धनंजय मुंडेंना घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आले। रात्री 10:30 वाजता अजित पवार आणि धनंजय मुंडे वर्षा बंगल्यावर आले। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अजित पवार आणि मुंडेंमध्ये साधारणतः 1 तास चर्चा झाली। बीडच्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता। मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांना मंत्रिपदाची संधी देत त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे। पण आता धनंजय मुंडे नाराज असून त्यामुळेच दादा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला घेऊन आल्याचं बोललं जात आहे। राजकीय पुनर्वसन करण्यासंदर्भात ही चर्चा झाली का, अशी खलबतही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तर धनंजय मुंडे प्रकल्प नेते असून ते नाराज होणार नाहीत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले। मला वाटत नाही की धनंजय मुंडेजी ते प्रगल्भ आहेत, ते काही मंत्रिपदाच्यामुळे काही नाराज वगैरे होणार नाही। शेवटी पक्षामध्ये कोणताही निर्णय करताना समन्वय करून करावा लागतो, सर्वांना सोबत घेऊन करावा लागतो। त्यामुळे समन्वयाच्या भूमिकेतनं आम्ही तिन्ही पक्ष आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्याकडे जाणं म्हणजे त्यात काही नाराजी होऊन राहू शकत नाही। शेवटी समन्वयाने आपल्याला पक्ष चालवावा लागतो, सरकार चालवावं लागतं। त्यामुळे तशी काही भेट घेतली असेल, मला वाटतं एवढाच अर्थ असेल। ज्या दिवशी छगन भुजबळांना मंत्री केलं त्याच दिवशी धनंजय मुंडेंना घेऊन अजित पवार मुख्यमंत्र्यांकडे आले। त्यामुळे धनंजय मुंडेंचं पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात का, हाही सवाल आहे। धनंजय मुंडे देखील माजी मंत्री राहिलेले परळीचे आमदार आहेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आपल्या विधानसभेतील काही विकास कामांबाबत माननीय अजितदादांबरोबर त्यांनी भेट घेतली असेल तर त्याच्यात वावगं नाही। एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून पुन्हा राजकीय पुनर्वसन होईल अशा निष्कर्षापर्यंत येण्याची काही गरज नाही। धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होतील लवकर? निश्चित लवकरच मंत्री होतील, कारण मंत्रिमंडळातून डावलण्याचं कारणच कुठलं नव्हतं। त्यामुळे मीडिया ट्रायल करून जर एखाद्याचं राजकीय करिअर, एका ओबीसी प्रवर्गातल्या एक स्ट्रॉंग लीडर म्हणून ज्यांची इमेज आहे, त्यांना डावलणं त्यांच्याही पक्षाला परवडणार नाही। विधानसभेला बघितले लोकांनी, त्यामुळं काय विषय असा आहे, राजकारण होता कामा नये। तर धनंजय मुंडेंना परत मंत्रिमंडळात घेतल्यास परत लढणार असा इशारा अंजली दवानी यांनी दिलाय। काय या धनंजय मुंडेचा रुबाब आहे, म्हणजे अजून सुद्धा ते अजित पवारांना घेऊन फडणवीसांकडे जातात आणि याच्यातनं 2 गोष्टी आपल्याला कळतात। एक म्हणजे यांना भुजबळांना आणणं हा काय अजित पवारांचा निर्णय नव्हता, हा देवेंद्र फडणवीसांचा निर्णय होता, हे याच्यावरनं सिद्ध होत आहे। दुसरं म्हणजे अजित पवारांनी धनंजय मुंडेला घेऊन गेले, याचा अर्थ धनंजय मुंडेला कधी ना कधी परत यायचं होतं त्याच जागेवर, आणि म्हणूनच हा सगळा खटाटोप त्यांनी काल केला। मला असं वाटतंय की मुख्यमंत्र्यांना वॉर्निंग आहे की कुठच्याही परिस्थितीत अशा माणसाला परत त्या जागेवर आणलं गेलं नाही पाहिजे। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवरून मुंडेंवर आरोप झालेत। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास कार्यकर्ता असून खंडणीची बैठकच मुंडेंच्या बंगल्यावर झाल्याचा आरोपही सत्ताधारी भाजपचेच आमदार सुरेश धस यांनी केला। मोर्चावर मोर्चे निघाले, अखेर मुंडेंचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला। पण आपला या प्रकरणाशी संबंध नसून मीडिया ट्रायल होत असल्याचं धनंजय मुंडेंचं म्हणणं होतं। माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे। 59 दिवस पुन्हा एका माणसाचं, एका जिल्ह्याचं, एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल हो। 59 दिवस, या 59 दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या, त्याचं काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही। पण आमचे 59 दिवस ट्रायल चालले। राजीनामा झाल्यापासून धनंजय मुंडे कॅमेऱ्यासमोर आलेले नाहीत। आता भुजबळ मंत्री झालेत, त्याच दिवशी अजित पवारांसह ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेत।
त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी, मुंडेंवरून नेमकं काय ठरलं हे येत्या काळात दिसेलच. विनायक डावरुंगसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH